पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। कळंबमध्ये गॅससाठी रात्रभर जागूनही पदरी निराशा। HP गॅस वितरणाचा पूर्ण बोजवारा। आंबेगाव तालुक्यातील कळंब परिसरात घरगुती गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना अक्षरशः रात्रभर जागून काढावी लागत आहे। पहाटे 3:30 वाजल्यापासून लांबच लांब रांगा लागतात, पण तासनतास उभं राहूनही शेवटी ऐकायला मिळतं गॅस संपला। फक्त कळंबच नाही तर मंचर, पिंपळगाव, महाळुंगे, पडवळ, अवसरी आणि नुघोटवाडी या गावांमधील नागरिकही गॅस टाकीसाठी इथे धाव घेत आहेत, पण सर्वांनाच मिळते ती फक्त निराशा। ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रोजंदारीवर जाणारे मजूर पहाटे 3 ते 4 वाजल्यापासून रांगेत उभे, तरीही हातात काहीच नाही। यात भर म्हणजे एजन्सीकडून लावलेले नवे नियम। OTP आला तरी चालत नाही, पुन्हा बुकिंग करा। आज बुकिंग केलं तर सांगतात 2 दिवसांनी या, आणि 2 दिवसांनी गेल्यावर पुन्हा तीच रांग, तोच गोंधळ। ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर 20 ते 45 दिवस वाट पाहावी लागते, असा धक्कादायक दावा केला जातोय। मग प्रश्न असा की गॅस नसेल तर नागरिकांनी स्वयंपाक कसा करायचा? या सर्व परिस्थितीची खातरजमा करताना एका संतप्त नागरिकांनी सांगितलं, आम्ही काम सोडून पहाटेपासून उभे आहोत, पण इथे आल्यावर कळतं गॅस संपलाय। हा आमच्या वेळेचा आणि पैशाचा अपव्यय आहे। लांबून आलेल्या मंचर, पिंपळगाव आणि अवसरी येथील नागरिकांना तर रिकाम्या हाताने परत जावं लागतंय, त्यातच प्रवासाचा अतिरिक्त खर्च। त्रस्त नागरिकांनी प्रशासनाला एकच मागणी केली, गॅस वितरण पारदर्शक करा आणि होम डिलिव्हरी सेवा तातडीने सक्षम करा। कळंबमधील हा गॅस प्रश्न आता गंभीर बनला असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करण्याची गरज आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।